नमस्कार. DTIMPचा हा आहे पार्ट 2. आपण पार्ट 1 मध्ये बरेचसे क्वेश्चन कव्हर केले आहेत. आज मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये एक खूप महत्वाचा टॉपिक सांगणार आहे, तो म्हणजे के मॅप. वेळ कमी असल्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट के मॅप काय असतो, कसा काढायचा तेवढं सांगते आणि सुरू करते. के मॅप तुम्हाला 2 व्हेरिएबल, 3 व्हेरिएबल आणि 4 व्हेरिएबलचा असतो. 2 व्हेरिएबल म्हणजे काय? 0 आणि 1. जेव्हा तुमचे A आणि B दोनच इनपुट असतात तेव्हा तुम्हाला 2 व्हेरिएबल के मॅप काढावा लागतो. तर मी आधी सगळ्यात तुम्हाला 2 व्हेरिएबल के मॅप दाखवते. 2 व्हेरिएबल के मॅप मध्ये कंडिशन असणार तुमच्या 4, म्हणून याच्यात 4 ब्लॉक येतील. हा तुमचा A, हा तुमचा B. 0 1 0 1. आता ही जी स्पेस आहे, हा असते तुमचा 0, हा 1, हा 2 आणि हा 3. आता याला आपण नंबरिंग असे कसे दिले? कारण हा 0 म्हणजे बायनरी मध्ये हा आधी A घ्यायचा. 0 0 इज युअर 0, 0 1 इज युअर डेसिमल 1, त्यानंतर 1 0 इज युअर 2 अँड 1 1 इज युअर 3. सेम तुम्हाला 3 व्हेरिएबल के मॅप काढायचा आहे. 3 व्हेरिएबल के मॅप कंडिशन्स किती होतील? 8. आणि के मॅप कधी पेपर मध्ये काढताना स्केल, पट्टी वगैरे याचा वापर करायचा नाही. पटापट फास्ट होण्यासाठी हातानेच के मॅप असा काढायचा. A B C 0 1 आणि इकडच्या कंडिशन्स 0 0 0 1 1 0 1 1 सॉरी 1 1 1 0. ठीक आहे. त्याच्यामुळे इथले काय नंबर्स येतील? 0, हा काय आहे? 0 0 1 म्हणजे 1, हा 0 1 0 2 आणि हा 3 4 5 6 7. याची तुम्हाला प्रॅक्टिस झाली पाहिजे. आणि कधीही आता के मॅप मध्ये रिझॉल्व्ह करताना 0 जो असतो तो रिप्रेझेंट करतो तुमचा बार. म्हणजे हा काय आहे? A बार आणि हा आहे तुमचा A. सेम इथं काय असेल? B बार C बार, B बार C, B C आणि B C बार. ठीक आहे. 4 व्हेरिएबल काढूया आपण. 4 व्हेरिएबल मध्ये 16 कंडिशन्स. असाच मध्यभागातून जर तुम्ही डिवाइड केला ना तर तुमचे ब्लॉक्स बरोबर स्क्वेअर येतील. त्यामुळे काढताना मी जसा काढते तसाच काढायचा. ठीक आहे. इथं A B C आणि D 4 कंडिशन्स. इथं घेते मी 0 0 0 1 1 0 1 1. लिहिताना असाच लिहायचा. 0 0 0 1 1 0 1 1. ओके. आता याचे आपण हे काढून घेऊ, बारवाला लिहून घेऊ, व्हेरिएबल्स लिहून घेऊ. A बार B बार, A बार B, A B आणि A B बार, C बार D बार, C बार D, C D आणि C D बार. नंबर्स कसे येतील? सेम इथं आपण जे बघितलंय 3 व्हेरिएबल मध्ये साधारण तसंच 0 1 2 3. जर तुम्ही व्हेरीफाय केलं तर हे याच्यानुसार बरोबर येतील. त्यानंतर 4 5 6 7. जसं आपण हा नंतर लिहिला तशी रो लिहिताना पण खालची आधी घ्यायची आहे. ठीक आहे. 6 पर्यंत 7 पर्यंत आलो आपण. 8 9 10 11 12 13 14 अँड 15. ओके. हे झालं के मॅप कसा लिहायचा ते. आता के मॅप मध्ये मी तुम्हाला व्हॅल्यूज टाकून दाखवू का? याच के मॅप मध्ये मी व्हॅल्यूज टाकून दाखवते. ठीक आहे. चला तर एक 2 व्हेरिएबलचा मी तुम्हाला प्लेस करून दाखवते, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की हे कसं करायचं असतं. A B 2 व्हेरिएबल्स आहेत. 2 व्हेरिएबल असल्या की कंडिशन 4 0 0 1 1 0 1 0 1. आता जर फॉर एक्झाम्पल आपण हे जर अँड टेबलसाठी केलं तर अँड टेबलचं ट्रूथ टेबल काय आहे? 1 and 1 इज 1, अदर्स आर 0. मग मला हे पुट करायचं आहे, तर हे पुट करण्यासाठी ही जी 1 1 कंडिशन आहे, या 1 1 कंडिशनला मला 1 टाकायचं आहे. मग 1 1 कंडिशन इथं कुठे येते?
हा 1 आणि हा 1 ह्या पोझिशनला, ही पोझिशन माझी येईल 1, बाकी सगळे 0 आहेत. ठीक आहे, 0 तुम्हाला लिहायची गरज नाही आहे. नेक्स्ट, जर आता याच्यामध्ये 3 व्हेरिएबल असला, आता 3 व्हेरिएबलला तुम्ही ना फक्त इमॅजिन करा, इकडचा टेबल तुम्हाला काढता येईल 3 व्हेरिएबलसाठी. आपण इमॅजिन करा की 1 0 0 0 1 1 0 0 हे तुमचं आउटपुट आहे. तर तुम्हाला पहिली कंडिशन म्हणजे हा 0 पासून तुम्ही 7 पर्यंत लिहू शकता पहिला, त्यानंतर 2 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, 0 4 आणि 5, 0 4 and 5 याला आपण 1 केलं. सेम तुमच्या 4 व्हेरिएबलच्या टेबलमध्ये 16 कंडिशन्स असतात, त्याच्यानुसार तुम्ही याला करू शकता. हे आपण 4 व्हेरिएबल के मॅप आपल्याला बऱ्याचदा यूज करायचं आहे, ते आपण एक्झाम्पलमध्ये बघूया. आता आपण बघितलं की के मॅप कसा काढायचा, पण हे के मॅप यूज करून आपल्याला ना मिनिमाइज करता येतात एक्सप्रेशन्स. एक मी तुम्हाला पटकन एक एक्झाम्पल घेऊया आपण. y इज इक्वल्स टू समेशन ऑफ m म्हणजे मीन टर्म 1 3 5 7 8 10 and 14. याला आपल्याला काय करायचंय, मिनिमाइज करायचंय. and realize using basic gates किंवा लॉजिक गेट्स. ठीक आहे, तर याच्यासाठी आपण काय करणार आहे, आपल्याला इथं समजतंय की आपल्याला 14 नंबर पर्यंत आहे म्हणजे 4 व्हेरिएबल के मॅप आहे. एक मी 4 व्हेरिएबल के मॅप काढते. याच पद्धतीने के मॅप काढायचा. A B C आणि D. A B A बार B बार 0 0 0 1 1 1 1 0. A बार B A B आणि A B बार. हे आता तुम्हाला मागच्या वेळेस तुम्हाला समजवताना लागलं नाही आपल्याला, आता याची तुम्हाला गरज पडणार आहे. हे कशासाठी लिहितेय मी ते तुम्हाला समजेलच. C बार D बार, C बार D, C D, C D बार. 0 1 हे आपल्याला समजण्यासाठी 2 3 4 5 6 7 8 9 8 9 10 11 12 13 14 and 15. आता इथं काय केलंय, आपल्याला डायरेक्ट नंबर दिले, त्या नंबरला आपल्याला 1 प्लेस करायचं आहे. 1 3 5 7 then 8 10 and 14. ओके, तर आपल्याला रिडक्शन करण्यासाठी काय करायला लागतं, ग्रुपिंग करायला लागतं. तर मॅक्झिमम ग्रुपिंग जितक्या नंबर्सची होऊ शकते, जितक्या वन्सची ग्रुपिंग होऊ शकते ना जवळजवळच्या, तितक्या वन्सची ग्रुपिंग करायची. तर आपण ग्रुपिंग कशी कशी करू शकतो, इथंच याच एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला दाखवते. 2ची ग्रुपिंग करूया आपण. हे बघा, हा 2ची ग्रुपिंग झाली. त्यानंतर इथं 2ची ग्रुपिंग आणि इथं 2ची ग्रुपिंग होते, पण आपल्याला कॉर्ड अलाउड आहे, म्हणजे 4 आपण एका वेळेस करू शकतो. ही मी 4ची ग्रुपिंग केली. आता फक्त हा एकच उरतोय. हा एक जो आहे याला पण आपण ग्रुप करू शकतो, कारण आपण ग्रुपिंग करू शकतो अराउंड द टेबल. अराउंड द टेबल म्हणजे याचा शेवटचा आणि याचा पहिला. ठीक आहे, याचा शेवटचा आणि इकडचा शेवटचा, म्हणजे हा रॅप अराउंड झाला. तर रॅप अराउंड केलाय आपण. आता हे ग्रुप केल्यानंतर काय करायचं, तर जे कॉमन आहे याच्यातलं ते नाही लिहायचं आणि बाकी लिहायचं. म्हणजे आता ए बी बार आणि ए बार बी याच्यामध्ये कॉमन काय आहे, ए बार, बरोबर.
जे कॉमन आहे ते आपल्याला घ्यायचंय. ए बार आणि ए बार हे कॉमन आहे, बी बार आणि बी हे वेगवेगळे आहे, त्यामुळे ते सोडून द्यायचं. ए बार आणि ह्या दोघांमध्ये काय कॉमन आहे बघा बरं, सी बार डी आणि सी डी. इथं कॉमन आहे तुमचा डी, म्हणून हा झाला तुमचा डी. जेव्हा तुम्ही कॉर्ड करता तेव्हा तुमचं जे एक्सप्रेशन येतं ते एक्सप्रेशन कमी होतं 2ने, म्हणजे 2 व्हेरिएबल्समध्येच तुमचं फायनल आउटपुट येतं. पण जेव्हा तुम्ही 2चं पेअर करता तेव्हा पेअरमध्ये 3 व्हेरिएबलचं येतं. काय काय कॉमन आहे, हा जर घेतला तर हा बॉक्स कॉमन आहे, म्हणजे सी आणि डी बार कॉमन आहे. आणि इकडच्या लाईनीमध्ये ही आणि ही या दोघांमध्ये काय कॉमन आहे, ए, म्हणून ए सी डी बार हे झालं याचं एक्सप्रेशन. बरोबर. आता नेक्स्ट या दोघांमध्ये यांची रो कॉमन आहे, म्हणजे ए बी बार. त्यानंतर इकडच्या याच्यामध्ये हे फर्स्ट आणि याच्यामध्ये हा सी डी बार आहे, हा सी डी बार आहे, हा सी बार डी आहे, सॉरी सी बार डी बार आहे, हा सी आणि डी बार आहे, म्हणजे कॉमन काय आहे डी बार. म्हणून आपला आन्सर काय आलं, आपण रिडक्शन काय केलं तर ह्या 3 टर्म आपण ऍड करूया. ए डी प्लस ए सी डी बार प्लस ए बी बार डी बार. ठीक आहे, हे आपण आता रिडक्शन केलं आपल्या ट्रूथ टेबलचं किंवा गिवन एक्सप्रेशनचं. आता आपल्याला पुढे काय करायचंय, बेसिक गेट्स यूज करून किंवा लॉजिक गेट्स यूज करून एक डायग्राम काढायची आहे. हे मी तुम्हाला आधीच काढायला शिकवलंय. काय काय आहे याच्यामध्ये, ए बार डी ए सी डी बार, म्हणजे 4 व्हेरिएबल्स आहेत आणि सगळ्यांचे आपल्याला जवळपास हे लागणार आहेत, काय म्हणतात त्याला, बार पण लागणार आहेत. तर त्या दिवशी मी अशा उभ्या रेषा काढल्या होत्या, तशाच आता काढून घेऊ. हा ए, इथं ऍक्च्युली मागे, ठीक आहे, ए बार बी, त्यानंतर याला लावला मी नॉट गेट म्हणजे बी बार. हा झाला तुमचा सी, अगेन युजिंग नॉट गेट. हा झाला सी बार, त्यानंतर डी आणि याला लावला नॉट गेट. हा झाला तुमचा डी बार. कधी काढताना असंच काढा, म्हणजे तुम्हाला जास्त सोपं जाईल. पुस्तकामध्ये जसं प्रत्येक याला लावलेलं आहे ना, तसं करायला गेलात तर थोडं कठीण पडू शकतो. काय आहे पहिलं, ए बार डी आणि दोघांना डॉट ए म्हणजे इंटू ए म्हणजे अँड गेट. बरोबर. ए बार याला क्रॉस करायला विसरायचं नाही, नाहीतर मग जम्पर मारायचे प्रत्येक याच्यावरून. ए बार इंटू डी इंटू ए म्हणजे अँड गेट. नेक्स्ट आहे तुमचं ए सी डी बार. ए क्रॉस करायला विसरायचं नाही, ए सी आणि डी बार, 3 व्हेरिएबल 3 इनपुट अँड गेट. त्यानंतर ए बी बार डी बार, ए बी बार आणि डी बार. ओके, 3 इनपुट अँड गेट. आणि ह्या सगळ्यांना आपण प्लस केलंय, म्हणजे ह्या सगळ्यांना लावायचं आहे आता एक 3 इनपुट ऑर गेट इज युअर वाय. बरोबर. आता मला इथं लिहायला जागा नाहीये, नाहीतर इथं वायच्या पुढे तुमचे एक्सप्रेशन लिहायचे. आणि इथं मला प्रत्येक हे लिहिलं एक्सप्रेशन जे काही तुम्ही इम्प्लिमेंट केलेलं आहे, तर ते चेक करणाराला सोपं पडतं आणि तुमचं पण चुकत नाही. तर हे असे एक्झाम्पल तुमचे युजिंग के मॅप तुम्हाला सॉल्व करायला येतात.
मी आता तुम्हाला के मॅप कसा काढायचा, के मॅपचे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे हे सांगितलं. आता आपण ना मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जो तुमच्या पेपरमध्ये खूप वेळेस येतो आणि शक्यतोवर येईलच असा प्रश्न म्हणजे हाफ ॲडर. हाफ ॲडर याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं एक्सप्लेनेशन, थोडीशी थेरी लिहायची असते. हाफ ॲडर इज द कॉम्बिनेशन ऑफ लॉजिक सर्किट विथ 2 इनपुट अँड 2 आउटपुट. 2 इनपुट असतात. हाफ ॲडर कॉम्बिनेशन ऑफ 2 इनपुट्स अँड 2 outputs which are sum and carry A and B. हाफ ॲडर मध्ये 2च असतात. याचा ट्रूथ टेबल थेरी मध्ये थोडंसं एक्सप्लेन करायचं. ऑफकोर्स 2 व्हेरिएबल के मॅप आहे, त्याच्यामुळे कंडिशन्स तुम्हाला माहिती आहेत. ही सम आणि कॅरी हे तुमचे इनपुट, हे तुमचे आउटपुट. कंडिशन्स 0 0 1 1 0 1 0 1. आता बायनरी ॲडिशन ॲक्च्युली आपण आधी शिकलेलो आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला टेबल मला वाटतं प्रत्येकाला काढता येईल. 0 and 0 is 0, कॅरी 0, 0 and 1 is 0, 0 and 1 is 1, carry 0, 1 plus 0 is 1, carry 0, and 1 and 1 is 0, carry 1. हे झाला तुमचा के मॅप. आता के मॅप यूज करून ह्या झाला तुमचा ट्रूथ टेबल. आता ट्रूथ टेबल यूज करून आपल्याला के मॅप काढायचा आहे. के मॅप कसा, 2 आउटपुट आहेत त्यामुळे 2 के मॅप येतील. आता आपल्याला ह्या ट्रूथ टेबलमध्ये जे आन्सर आले आहेत ते यूज करून के मॅप काढायचे आहेत, समचा आणि कॅरीचा. ठीक आहे. 2 व्हेरिएबल के मॅप आहे म्हणून 4च याचे येतील. A and B 0 1 0 1 0 1 2 3 आणि हा समचा असल्यामुळे फक्त 1 आणि 2 ला इनपुट आहे, 1 and 2. आता याचं ग्रुप असा नाही होऊ शकत, आपल्याला फक्त होरिझोंटल किंवा व्हर्टिकल ग्रुपिंग करता येतं. हे डायगोनल ग्रुपिंग आपल्याला नाही करता येत, त्याच्यामुळे हे सिंगल सिंगल आहेत. तर या सिंगल सिंगलचे एक्सप्रेशन कसे येतील, जे आहे ते. आता इथं कॉमन नाही आहे, कसं येईल हे, ए बार ए, बी बार बी. तुम्ही पेपरमध्ये सुद्धा हे इतकं डिटेलमध्ये लिहू शकता, तुम्हाला पण सोपं पडेल आणि चेकरला जेन्युइन वाटेल. हा ए बार आणि हा बी. याचं एक्सप्रेशन राहील ए आणि बी बार, म्हणजे y इज इक्वल्स टू, किंवा y नाही, आपण याला सम घेऊया. सम इज इक्वल्स टू ए बार बी प्लस ए बी बार. आणि आपण टॉपिक जरी स्किप केलेला असला तरी हे एक्सप्रेशन आहे तुमचं एक्सॉरचं. ठीक आहे, एक्सॉरचं एक्सप्रेशन आहे ते. सम. आता कॅरीचा घेऊ. सेम 2 व्हेरिएबल ए बी 0 1 0 1 ए बार बी ए बार बी बार बी ए बार ए. आपल्याला आता प्लेस करायचं आहे थर्ड पोझिशनला फक्त एकच. 0 1 2 3 3 पोझिशनला फक्त एक आहे. याचं एक्सप्रेशन काय येईल, ए बी. म्हणून कॅरी इज इक्वल्स टू ए बी. आता आपल्याला काय करायचं आहे, याचं लॉजिक गेट यूज करून ग्राफिकल रिप्रेझेंटेशन किंवा बेसिक गेट्स यूज करून डायग्राम काढायची आहे. काय येईल हे मी तुम्हाला सांगितलं. इट्स अ ऑर गेट, इट्स अ एक्सॉर गेट. काय करते मी, ए आणि बी याला लावते एक्सॉर गेट.
एक्सॉर गेट असा काढायचा असतो. आणि नेक्स्ट ए बी आहे, म्हणजे सेम इनपुट आहेत. सेम इनपुट यूज करून मी हा काढला तुमचा अँड गेट. ठीक आहे, म्हणजे काय, हा झाला तुमचा सम, हा झाला तुमचा कॅरी. आता तुम्हाला हे जर 4 मार्काला आलं तर 4 स्टेप्समध्ये करायचंय. एक ही स्टेप, याच्यामध्ये ही डायग्राम काढून थोडंसं एक्सप्लेनेशन करायचंय. दुसरा मार्क या ट्रूथ टेबलला मिळेल, तिसरा मार्क के मॅप्सला मिळेल आणि चौथा मार्क तुमचा डायग्रामला मिळेल. पण हेच जर 6 मार्कासाठी आलं आणि जर यांनी सांगितलं की तुम्हाला युजिंग नॅन्ड गेट यूज करून काढायचंय, तर काय करायचं, आपल्याला एक्सप्रेशन मिळालंय, मी तुम्हाला फक्त हे करून देते, डायग्राम तुम्ही काढू शकता. डायग्राम काढून बघा. एस इज इक्वल्स टू ए बार बी प्लस ए बी बार. मग आपल्याला युजिंग नॅन्ड गेट ओनली करायचं आहे, तर आपल्याला हा प्लस चालेल का, नाही चालणार. मग आपल्याला काय करायला लागेल, हा प्लसला डॉट करण्यासाठी हवेतून, आठवतं का, हवेतून आणावे लागतील आपल्याला डबल बार, तेव्हाच आपल्याला हा सिम्बॉल चेंज करता येईल. हा सिम्बॉल चेंज करण्यासाठी हा मी ब्रेक करते. ब्रेक द बार, चेंज द सिम्बॉल. ए बार बी डॉट ए बी बार यांचे स्पेशल बार आणि हा वरचा एक बार सेम. आता हे एक्सप्रेशन तुम्ही युजिंग ओनली नॅन्ड गेट बनवू शकता. तर हे युजिंग ओनली नॅन्ड बनवून, वेळ कमी असल्यामुळे आता मी पुढचे प्रश्न घेत नाहीये, पण तुम्हाला बेसिक कन्सेप्ट शिकवलेले आहेत, त्यामुळे तुम्ही, मला असं वाटतं, बरेचसे पुढचे प्रश्न कव्हर करू शकता. फुल ॲडर, फुल सबट्रॅक्टर, त्याच्यानंतर हाफ सबस्ट्रॅक्टर, याच्यामध्ये सेम याच पद्धतीने तुम्हाला एक्सप्रेशन काढायचे आहेत, सिम्प्लिफाय करायचं आहे आन्सर आणि त्याच्यानुसार लॉजिक गेट काढायचे आहेत. त्यानंतर आणखी काही क्वेश्चन्स आहेत, त्यांची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ते तुम्ही बुकमध्ये बघून ॲज पर युजिंग के मॅप सॉल्व करू शकता. नेक्स्ट सेमिस्टरला आपण काही सब्जेक्ट सुरुवातीपासूनच घेणार आहे. जर तुम्ही लॉजिकलीला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा, कारण यापुढे सुद्धा आपण तुमच्या सिलेबस रिलेटेड इंटरेस्टिंग टॉपिक्सवर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेऊन येणार आहोत. काहीही मिस होऊ नये म्हणून बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच तुम्ही व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्रामसुद्धा फॉलो करू शकता. सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, ज्यामुळे तुम्हाला अपडेट्स रेग्युलर मिळतील. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांनाही पास होण्यासाठी मदत करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सब्जेक्टसोबत. तोपर्यंत अभ्यास करा आणि हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर कमेंटमध्ये युजफुल असं नक्की लिहा. ऑल द बेस्ट.